नमस्कार सगळ्यांना, माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओ तुम्हाला मी 36 साइज 4 टक्स बेल्ट ब्लाउजची कटिंग सांगत आहे, सविस्तरपणे सांगत आहे, तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर इथे मी 1 मीटर अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि इथे मी बंद बाजू माझ्या साईडने आहे आणि खुली बाजू समोर आहे। तर आधी मी पाठीमागील भागाची कटिंग करत आहे। तर इथे पूर्ण उंची घेतलेली आहे 15 इंच, 14 आहे, 1 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढून घेतलेले आहे। तर पूर्ण उंची झाली 15 इंच आणि कमर आहे 36चा चौथा भाग 9 इंच आणि 2 इंच शिलाईसाठी घेतलेली आहे। छाती सेमच आहे, 36चा चौथा भाग 9 आणि 2 इंच एक्स्ट्रा। तर इथे मी मुंडा घेतलेले आहे 5.5 इंच आणि इथे गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि शोल्डर घेतलेला आहे 3 इंच। तर इथे पूर्ण शोल्डर झालेला आहे 5.5 इंच आणि इथे पाठीमागील मुंड्याचा आकार 1.5 इंचावरती केलेली आहे। तर अशा पद्धतीने पाठीमागील भाग तयार झालेला आहे। तर समोरील भाग आपल्याला वाढवून घ्यायचे असतात, त्यासाठी मी पाठीमागील भाग आधी कटिंग करून घेत असते आणि मग नंतर समोरील भाग कटिंग करते। तर इथे गळ्यासाठी मी पूर्ण उंची घेतली आहे 7 इंच आणि गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि इथे मी चौकोन बॉक्स म्हणून घेतलेला आहे। गळा आहे गोल। तर हा आहे वयस्कर बायकांचा ब्लाउज आहे हा। तर इथे पूर्ण मार्किंग झालेली आहे। तर आता कटिंग करत आहे। तर इथे समोरील भागासाठी पाठीमागील भाग कपड्यावरती ठेवून जशास तसे मार्किंग करून घेत आहे। तर इथे मी कमरेच्या साईडने 1/2 इंच वाढून घेतलेले आहे क्रॉस पट्टीसाठी आणि हुक आणि लूपच्या पट्टीच्या साईडने 1/2 इंच वाढून घेतलेले आहे। आणि मी 1/2 इंच मुंड्यासाठी इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने मुंडा कमी करून घेतलेला आहे आणि साईडने 1 इंच वाढून घेतलेले आहे टक्स पॉईंटसाठी। तर आपण जेव्हा टक्स मारतो तेव्हा कपडा कमी पडू नये याच्यासाठी। आणि नंतर ब्लाऊजची फिटिंग करत असताना एक्स्ट्राचा जो काही भाग असतो तो कटिंग करायचा असतो आपल्याला। आपण जे वाढून घेत असतो त्याच्यामधून एक्स्ट्राचा भाग उरलेला असतो। एक्स्ट्राचा भाग जर कटिंग नाही केली तर आपली ब्लाऊजची फिनिशिंग बिघडू शकते। तर त्यासाठी फिटिंग करत असताना एक्स्ट्राचा जो काही भाग आहे तो कटिंग करायची असते ब्लाऊजच्या मापावरून। तर इथे समोरील भाग कटिंग झालेले आहे। तर आता मी टक्स पॉईंट टाकत आहे। तर इथे समोरील गळ्याची उंची होती 6 इंच, 6 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच। जे आपण 1/2 इंच वाढून घेतलेला आहे तिथूनच आपल्याला 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची असते। तर असा चौकोन बॉक्स बनवून घेतलेला आहे। तर गळा होता गोल, तर अशा पद्धतीने गोल गळ्याचा शेप देऊन घेतलेले आहे। आणि क्रॉस पट्टीसाठी मी खालच्या साईडने 3.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि वरच्या साईडने 3 इंचावरती आणि परफेक्ट असा क्रॉस पट्टीचा शेप देऊन घेतलेले आहे। आणि ते मुंड्याच्या साईडने 6 इंचावरती आणि इकडच्या साईडने 3 इंचावरती आणि याचा मध्य काढलेले आहे। आणि इथे क्रॉस पट्टीच्या साईडने मी 3.5 इंचावरची रुंदी घेतलेली आहे आणि उंची घेतलेली आहे 2.5 इंच आणि 1/2 इंच साईडने मार्किंग करून घेतलेले आहे अशा पद्धतीने टक्ससाठी। तर प्रत्येकी आपल्याला 2 इंच मार्किंग सोडून आपल्याला असे टक्स मारून घ्यायचे आहेत, म्हणजे आपला जो काही पप आहे तो परफेक्ट येईल, चपटा होणार नाही किंवा असा खेचला जाणार नाही। प्रत्येकी 2-2 इंच आपल्याला गॅप ठेवायचे आहे।
तर अशा पद्धतीने आपल्याला टक्स दिल्यानंतर गोल शेप देऊन बघायचा आहे, तर आपला शेप व्यवस्थित आला आहे की नाही त्यासाठी. तर इथे माझा शेप परफेक्ट आलेला आहे. तर चारही साईडने परफेक्ट असा शेप आलेला आहे. तर इथे मार्किंग झालेली आहे. तर आता कटिंग करत आहे. तर बघू शकता फोर टक्सचा जो काही पुढचा भाग आहे तो तयार आहे. तर इथे आता मी बाहीसाठी पाठीमागील मुंड्याचा आकार मोजून घेत आहे. तर पाव इंच सोडून आपल्याला मुंड्याचा आकार मोजून घ्यायचा असते. ते पाव इंच सले मार्जिनमध्ये जातं त्यासाठी. तर इथे मुंडा आलेला आहे 9 इंच. तर इथे मी कपड्याला डबल फोल्ड केलेले आहे, म्हणजे दोन्ही भाग एकत्र कटिंग होण्यासाठी. तर बंद बाजू माझ्या साईडने आहे आणि खुली बाजू समोर आहे. तर इथे मी 9 इंचावरती मार्किंग केलेले आहे. तर 10 इंचाची बाही आहे. तर वयस्कर बायकांचा 10च्या वरतीच माप असतो. तर इथे मी चौकोन बॉक्स बनवून घेत आहे आधी. तर 10 इंचाची बाही होती, तर मी 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेली आहे. तर आपल्याला तो 1 इंच तो क्रॉस दुमडून कपडा शिलाई मारायची असते त्याच्यासाठी. तर इथे बिना अस्तरचा ब्लाऊज आहे हा. तर इथे मी फिटिंगसाठी माप घेतलेले आहे 5 इंच आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे शिलाईसाठी. आणि मुंडा खोली केलेली आहे 3 इंचावरती. तर परफेक्ट असा आपला बाहीचा शेप तयार आहे. पाठीमागील बाहीचा आकार आणि समोरील बाहीचा आकार. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.